औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. एकीकडे आनंदाचे वातावरण, केक कापण्याची तयारी आणि मित्रांचा उत्साह, पण काही क्षणातच या आनंदाचे रूपांतर किंकाळ्या आणि रक्ताच्या थरोळ्यात झाले. वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेलेल्या एका 13 वर्षीय शाळकरी मुलाचा गोळी घालून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. मृत मुलाचे नाव उन्नेज असून तो इयत्ता 7वीत शिकत होता. सरोजिनी नगर येथील रहिवासी असलेला जमीर खान, जे विजेच्या सामानाचे दुकान चालवत होता, त्याच्या उज्जैन हा मुलगा. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी संध्याकाळी उन्नेजचे काही मित्र त्याला घरी बोलण्यासाठी आले होते. शेजारीच एका मित्राच्या पुतण्याच्या वाढदिवसाची पार्टी असल्याचे सांगून ते त्याला सोबत घेऊन गेले. मात्र संध्याकाळी 6:30च्या सुमारास उन्नेजच्या कुटुंबियांना एक फोन आला आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली. पार्टीमध्ये गोळी चालली असून उन्नेज गंभीर जखमी झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. या प्रकाराने आता वेगळे वळण घेतले आहे. उन्नेजचे वडील जमीर खान यांनी हा अपघात नसून पूर्वनियोजित हत्या असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की माझ्या मुलाला कट रचून बोलवण्यात आले होते. संजीव त्रिपाठी नावाच्या व्यक्तीच्या पुतण्याच्या पार्टीत त्याला नेले गेले आणि तिथे त्याच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली. मुलाच्या मृत्यूमुळे संपूर्ण खान कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पाय दुखत होता, पायाचा त्रास होत होता आणि अगोदर आम्ही पाय दुखतोय म्हणून पायावर खूप इलाज केला. NC वेलनेस सेंटरला भेट दिली. त्यांच्या ट्रीटमेंटनी मी अगदी आता 100% पूर्ण बरी आहे. आणि मला बरेच दिवसापासून मानेचा आणि पाठीचा खूप त्रास होत होता. मी आता कुठली ट्रीटमेंट घ्यावं ह्या संदर्भात मी एनसिस ह्यांचे व्हिडिओ बघितले. इथे आल्यानंतर मला सरांनी आणि निकिता मॅडमनी ह्याच्याबद्दल जी काही माहिती दिली त्याच्यानुसार मी इथे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्या ट्रीटमेंटनी मला 5 दिवसातच इतका फरक जाणवलेला आहे. माझ्या मुंग्या पूर्णपणे कमी झालेल्या आहेत.